सलामीवीर स्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर व्यवस्था 24x7 hours अर्थातच पण चला सामना सुरू करा। सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे जय हनुमान कांडवल बी संघाकडनं। 2 ओपनर्स ऑन द ग्राउंड। चला आपण सामन्याला सुरुवात करूया। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतीला चौथा सामना आपण पाहणार आहोत। जय हनुमान खांडवल बी संघाने नाणेफेकी जरूर जिंकली आणि प्रथमतः बॅटिंग करता निर्णय त्याने स्वीकारलाय आणि श्री गणेश स्पोर्ट जांभूळपाडा संघाला अर्थात या ठिकाणी प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी मात्र या ठिकाणी अमृत केले गेलं। हा देखील चांगला सामना रंगेल। यातील मात्र शंका नाही। बरोबर 12 वाजून 28 मिनिटे झालेले आहेत आणि पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय। लक्षात असू द्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी आम्ही तुम्हाला दिलेला आहे आणि 15 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 3 षटकं ही कंप्लीट करावीच लागतील याची नोंद असू द्या। सलामीची जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहतायत। योगेश्वर आणि त्याच्या सोबतीला निखिल, तर पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होतोय ओमकार बॉलिंग मार्कवर। चला मॅच सुरू करा। जास्त वेळ होतोय आज, कालपासून आपण थोडा आज डिले आहोत याची नोंद असू द्या। योगेश्वर ऑन स्ट्राइक तुम्हाला पाहायला मिळेल, लेफ्टी बॅटर। आणि या जांभूळपाडा संघ आपण जर पाहिलं तर आज या स्पर्धेमध्ये 10 खेळाडूंसह मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे आणि त्याचमध्ये पाहतो की आपण डीप मध्ये एक फिल्डर तैनात आहे मिड विकेटच्या दिशेने पाहू शकाल। हो पहिला चेंडू फुल टॉस आणि त्याला मात्र पाठवलं वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। खराब चेंडू आणि त्याचा योग्य तो समाचार या ठिकाणी घेतलेला आहे आणि बॉल सरळ निघून गेला सीमा पार। 4 धावांकरिता चौकार। फुल टॉस होता। खराब चेंडू होता आणि पाहू शकाल या ठिकाणी कुठेतरी एक खेळाडूची अनुपस्थिती आहे आणि त्याचा सुद्धा मात्र पुरेपूर फायदा योगेश्वर उचलण्याचा प्रयत्न करतोय।
आणि तसे पाहिलं समीर तर योगेश्वर या सत्रामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. इथे मात्र पहा थोडस ऑनसाईडला खेचून मारला ऑफस्टिकचा चेंडू होता. चेंडू चालला वेगानं अगदी बॅकवर्ड पॉईंटच्या आय थिंक लॉंग लेगच्या दिशेनं. 2 धाबा जरूर पूर्ण केल्या गेल्या. वेलकम गुरुनाजी मेहर बाबगावची ज्येष्ठ समाजसेवक आहेत. जेव्हा जेव्हा या ठिकाणी स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा या मेहर कंपनीचं मेहर परिवारचं चांगला सहकार्य जरूर मिळत असतो. चांगला स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि 2 धावा तिथे प्राप्त करत असताना एक चांगली सुरुवात आता फलंदाजाच्या वतीने मिळवण्यात आलेली आहे. 6 धावा स्कोर कार्ड वरती. राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेला फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आलेला आणि ते पहा फुटबॉलचा स्किल पाहायला मिळाला. महेंद्र होता तिथे आणि 2 धावा पुन्हा प्राप्त. 2 धावांनी स्कोर 8 वर. जरूर काही प्रमुख खेळाडूंची आज अनुपस्थिती आहे पाहू शकला आपण. सुमितले मात्र आज संघामध्ये पाहायला मिळत नाही. श्रीधर पारधी नाही. वैभव सुद्धा पाहायला मिळत नाही. मनोज सुद्धा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. म्हणजे एक्झॅक्टली 5 जे खेळाडू आहेत ते मात्र यंगस्टर आहेत आणि जरूर त्यांचा डेब्यू सामना असावा आणि त्यांच्या माध्यमातून पाहूया कशा रीतीनं खेळ पाहायला मिळेल. बॅटची कडा चेंडू चाललाय शॉट थर्डमॅनला. पहा किती मोठ्या शरीर यश तिथे खेळाडू आहे. रोशन लिये उर्फ जांभूलपाड्याचा सायमन्स. क्या बात आहे. वन ऑफ द ग्रेट ऑस्ट्रेलियन प्लेयर सायमन ची आठवण या ठिकाणी जरूर झाली. संख्या 9 धावांवरती तुम्ही पाहतात. हरिभक्त परायण रामकृष्ण काकडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं स्वागत आहे. हो जरूर त्यांना तुम्ही पुढील सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहणार आहात. मेहर 11 बापगाव संघाच्या विरोधात. प्लीज कॉम्बॉक्स मध्ये डिस्टर्ब करू नका प्लीज. कूल डाऊन. हो फटका हवेत केलाय. विकेटची दाट शक्यता आहे. कॉटन बॉलची शक्यता आहे. नाकारता येणार नाहीये. पहिला विकेटचा पतन फलंदाज बाद झाला मिस्टर निखिल. पहिली सफलता ओमकार लियेनं मात्र या ठिकाणी प्राप्त करून दिली. निखिलला मात्र या ठिकाणी माघारी जावं लागलं आणि बाद होण्यापूर्वी निखिलला एकही धावाचं आपल्या संघाला योगदान दिलं नाहीये. रामकृष्ण काकड्याचं सुद्धा मात्र पाहिले तर समीर ठाकरेवरती सुद्धा मात्र भरपूर प्रेम आहे आणि हे पहा त्यांच्या टुर्नामेंटसाठी तब्बल 1 महिना अगोदर मात्र समीर ठाकरे यांच्याकडे कॉल त्यांनी केलं की तुमचा वॉइस आमच्या टुर्नामेंटमध्ये जरूर गोंगावला पाहिजे आणि जरूर ते मात्र वेळ काढून आपल्या स्पर्धेसाठी येणार. त्यात काही शंका नाही. मग तो 1 दिवस असेल किंवा 2 दिवस असतील पण तो जरूर तुमच्या स्पर्धेमध्ये त्यांना तुम्ही पाहणार आहात ऐकणार आहात. यस अगदी बरोबर. आवर्जून रामकृष्ण काकडे यांची स्पर्धा आपण कव्हर करू. ओव्हर द विकेट. ओ शपथून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 9. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. संतानीय सापत सुरुवात म्हणू शकतो. पहिल्या चेंडूवरती जरूर पाहिलं तर आपण चौकारी ते मात्र या ठिकाणी प्राप्त केलं होतं परंतु तदनंतर गोलंदाज ओमकारनं मात्र जबरदस्त कमबॅक केलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि जरूर या सत्रामध्ये जे आपले 7 स्टार आहेत कमिटी मेंबर आहेत अपार कष्ट आहेत त्यांची अपार मेहनत आहे त्यामध्ये. हो या ठिकाणी पहा जेडी यांची काल अर्जंट मीटिंग होती आणि जरूर त्यांची आम्हाला अनुपस्थिती मिळाली परंतु आज जरूर त्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. वेलकम जेडी. वेलकम अक्षय म्हात्रे आणि कुणाल बांबरे खुश झालेले आहेत बघा कारण कालचा परफॉर्मन्स साबत संघाचा चांगला राहिला. हो तो सर्वांनी बघितला होता योगी. आता युट्यूबच्या माध्यमातून सर्वजण बघत असतात. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर आकेश येतोय. आज बरेचसे खेळाडू प्रमुख खेळाडू अनुपस्थित आहेत परंतु बऱ्याचशा युवकांना संधी देण्यात आलेली आहे. चांगल्या खेळीतून अपेक्षित असेल कारण क्रिकेटमध्ये वय किती आहे तुमचा रंग कसा आहे तुमची उंची किती आहे या गोष्टीकडे कोणीच बघत नाही. तुमचा खेळ कसा आहे.
आणि जरूर मी जांभूळपाडा संघाचं सुद्धा कौतुक करेन की कुठल्या स्पर्धेला गालबोट लागावं नाही त्यासाठी मात्र त्यांनी जेवढे प्लेअर त्यांच्याकडे होते तेवढे प्लेअर घेऊन ते या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि हेच डिसिप्लिन आहे या स्पर्धेचं. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज आकेश लिये. चला केलेला सुरुवात करा, कंटिन्यू केलेला तुम्ही सुरू ठेवा. जी रिदम तुम्ही प्राप्त केली ती रिदम तोडू नका. डेफिनेटली आकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट समोर योगेश्वर. हो यावेळेला बॉलला येऊ दिलं, स्ट्रोकला चेक केलं. फ्लिक करत असताना आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल ट्रॅव्हल झाला आणि एक योगेश्वर पूर्ण जबाबदारीने खेळ करतोय बघा. ज्या वेळेला चांगला बॉल आला त्याच्यावरती सन्मान देतोय आणि ज्या वेळेला खराब चेंडू येतोय त्याच्यावरती तो आक्रमण करतोय. हेच तर खरं क्रिकेट आहे आणि ते गुणकौशल्य ठासून भरलेले आहेत योगेश्वर मध्ये. आणि जरूर मी उल्लेख करेन की विदाउट ग्राउंड समीर एक्झॅक्टली या खांडवल गावामध्ये कुठलाही ग्राउंड नाही. तसंच जांभूळपाडा संघाचं सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडे सुद्धा मात्र कुठल्याही प्रकारचं मैदान अवेलेबल नाही आहे, परंतु तरी सुद्धा मात्र चांगली कामगिरी आणि अर्थात ही सर्व सराव ते एखाद्या वेअर हाऊसमध्ये करतायत. परंतु नक्की त्या गावकऱ्यांची आता प्रतीक्षा संपेल. एक चांगल्यात चांगलं मैदान त्या दोन गावांसाठी किमान एक मैदान झालं तरी भरपूर मोठी गोष्ट होईल. हो जरूर प्रोसेस मात्र जरूर सुरू आहे. एक चांगला क्रीडांगण आपल्याला जांभूळपाडा गावामध्ये सुद्धा पाहायला मिळू शकेल. काही वर्षानंतर तुम्ही तो जरूर क्रीडांगण पाहाल. परंतु या ठिकाणी पहा सुंदर लेन्थ वाईट यॉर्करचा पर्यंत चेंडू चाललाय या जमिनीला रेंगाळत अगदी लॉंग ऑफ कडे. महेंद्र पारधी तिकडे आपल्याला पाहायला आपल्याला फेक पाय किती वेगाने केली, परंतु बॅकअपसाठी भरपूर फिल्डर तिथे आपण पाहिले, खास करून रोशन लिहेला पाहिले. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 11 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ यावेळेला मार्गस्थ. 2 सिंगल्स तुम्हाला आकेशच्या विरोधात बघायला मिळाल्या. फिल्डिंग मध्ये एक लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. ऑन साइडला पूर्ण पॅक केलेला आहे योगेश्वरसाठी. लेफ्टी बॅटर आहेत त्याच्यासाठी लाभदायक वारे आहेत. यावेळेला स्विंगिंग बॉल होता आणि ते किती वेग होता आकेशच्या ह्या चेंडूवर, भन्नाट वेग. बॉल डॉट येतोय. एक चौकार पाहिला पण इनिंगच्या सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाजांना थोडंसं शांत ठेवला. या अचूक लेंथवरती सध्या आकेशचा मारा आपण पाहतो. 3 लिगल चेंडू त्याने टाकले, आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या. हा बॅटल खूप छान असेल. हो पॅनल स्विक करण्याचा प्रयत्न, परंतु लाऊड अपील. परंतु चेंडूची पिचिंग आपण जर पाहिली तर ऑफ्टमच्या खूपच बाहेर होते. हेच पंचांनी हेरला लेग बायच्या माध्यमातून एक धाव त्या मात्र या ठिकाणी जोडली जाईल. एकेका धावेने स्कोर नक्की पुढे जातं, परंतु योगी सर यावेळेला तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते मोठे फटकेही खेळणं तितकंच महत्त्वाचं असेल. यानंतर मेहर 11 बापगाव आणि ग्रीष्मा 11 आमनेपडा असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन टॉसच्या दृष्टीने आपण तयार राहायचं. पहिली 4 षटकं जशी संपतील आपण नाणेफेकी करणार आहोत. चांगली चेंडूची हाताळणी आणि जरूर अपकमिंग स्पर्धामध्ये आपण जर पाहिली तर समीर दोस्ती ग्रुप प्रेझेंट्स अंडर-25 चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून टीम यद्विक 11 वडपे संघाच्या माध्यमातून आकेश लियेचं सिलेक्शन झालेलं आहे. त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत योगेशजी पाटील, जे वडपेगावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत. क्या बात आहे. ऑल इंडिया ओपन चे प्लेयर्स या ठिकाणी खेळणार आहेत अंडर-25 चे. हो यावेळेला पूल केलेला ऑन साइडला पॉवरफुल हिट. स्वर्गीय किसन सावळाराम रणवी स्टँडला सलामी देणारा हा षटकार. जरूर उत्तमदादा पाटील साहेबांची स्पर्धा पाहत आहोत आणि जरुरी स्पर्धा पाहिल्यानंतर त्यांची सुकन्याने सुद्धा 2 days स्कूलला टाटा बाय बाय केलं. नॉट सॅटर्डे संडे सुट्टी असते. यस परंतु काल सुद्धा तू इथेच होती, फ्रायडे होता काल. आय हॅव अ लुक ॲट यस ओके ॲक्शन रिप्लेयर. सरळ स्वर्गीय किसन सावळाराम रणवी स्टँडला सलामी देणार तो षटकार. कुमार रणवी यांच्या वतीने तो आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. मला वाटतं त्यांच्या पिताश्रीच्या नावानं तो स्टँड या ठिकाणी आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. आणि आपल्या समोर पाहू शकाल स्वर्गीय मोतीरामजी बालू चोरगे, तुम्ही प्रेक्षक स्टँड पाहू शकाल जो आम्हाला DY फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये
पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. तसेच स्वर्गीय रमण कृष्ण पाटील आणि स्वर्गीय सुलभा रमण पाटील स्टँड तुम्ही पाहतायत. अजूनही 2 स्टँड आहेत. समीर खेळाडू कक्ष पाहू शकाल. यश स्पोर्ट्स सावंत अर्थात सोपानी तिसकर याच्या माध्यमातून एक खेळाडू कक्ष आपण पाहत आहोत आणि आपल्या डाव्या बाजूला स्वर्गीय रोशन पाटील खेळाडू कक्ष तुम्ही पाहू शकाल. त्यांच्या जरूर आत्मचिकित्सातील लाभावी त्यासाठी त्यांना मात्र भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा हा प्रयत्न या स्पर्धेच्या वतीने आपण पाहत आहोत. समोरचे कक्ष पहा तुम्ही स्वर्गीय अनिल वसंत भामरे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी उभारला गेलेला आहे. या तमाम आमच्या स्पॉन्सरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच फॉर युअर इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन फॉर दिस टुर्नामेंट. निवृत्ती येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 18 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. चला वेळ जास्त घेत आहेत आपण. 12:29 ला पहिला बॉल पडला होता आणि आतापर्यंत 14 मिनिटे तुम्ही घेतलेले आहेत. माफ करा 12 मिनिटे घेतलेले आहेत. 12:41 झालेत. हो यावेळेला मिस्टायमिंग आहे. बॉल हवेत. मिड विकेटचा फिल्डर डाऊन दी बॉल येतोय. ओ माय गॉड. झेल खाली पोहोचला आणि इथे पहा ओव्हरथ्रो झालेला आहे. आता बॉल थांबवणं कठीण आणि बॉल सर निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. सर धावा किती आहेत टोटल? 6. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून इथे 6 धावा मिळाल्या. जिथे आउट होणार होता तिथे 6 रन्स. जरूर तुम्ही लगान मूवी पाहिली असेल तर अशा प्रकारचे दृश्य या मूवीमध्ये आपण पाहिले होते आणि तीच स्थिती मात्र या सामन्यामध्ये पाहिली. कारण महेंद्र पारधी आपण जर पाहिले तर एक्सप्रेस खेळाडू आहे, लेजंड आहेत. त्यांच्याकडून मात्र भरपूर मोठी चूक घडली. थोडीशी पुढे ते गेले. अनुमान त्यांचा चुकला गेला आणि फेक पहा अगदी एसटी रक्षक डोक्यावर फेक पाहायला लागली आणि एक्झॅक्टली 6 धाबा मात्र त्या ठिकाणी मिळाल्या. पुन्हा टॉप एच चेंडू हवे. शॉट फायलेकडे फिल्डर आहेत आणि पहा रोशन लिये पहा त्यांच्याकडे किती वेगाने चेंडू आला तरी ते मात्र आपल्या शरीराच्या याच्याने मात्र ते चेंडू स्टॉप करू शकतात. परंतु या ठिकाणी बॅटर स्ट्रगल करतोय आणि इथे एकाही वेळेला बॅटर योगेश्वरला मिडल करता आलं नाही. आणि या परिस्थितीमध्ये जर क्षेत्ररक्षकांनी जर त्याला अशी साथ दिली तर तो चांगली टोटल इथे उभी करू शकतो. कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. योगेश्वरला जर तुम्ही जास्त जर जीवनदान दिले किंवा तुम्ही त्याला हलक्यात जर घेतलं तर इथे मात्र मोठी इनिंग तो साकारू शकतोय आणि मोठा लक्ष तुमच्या समोर खांडवळ संघ उभारू शकतोय. त्यासाठी तुम्हाला मात्र या ठिकाणी ज्या चुका होत आहेत त्या चुका टाळाव्या लागतील. परंतु या ठिकाणी योगेश्वर कॉन्फिडन्स लेवलचे फटके सध्या केलेत नाहीये. थोडासा चाचपडतोय आणि या धावसंख्या आपण पाहिलं तर स्थिर आहेत. त्या म्हणजे 1 गडी बाद 26. बॅक करत असताना यावेळेला शॉर्ट रनवेनं हो यावेळेला ऑन साइडला पूल केलेला आहे. खरा बॉल होता आणि त्या बॉलला सर फेकून दिलेला आहे. स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. ग्रेट शॉट, ग्रेट एक्झिक्युशन. थोडासा मागे गेला, शफल झाला आणि सरळ बॉलला बिरकावून दिला. हे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले परंतु त्याच्या हातांना स्पर्श करून बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 6 धावांसाठी षटकार. या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स तुम्हाला आता बघायला मिळतील. धावा धावफलकावरती 32 आहेत. चांगली टोटल तुम्ही पाहतायत. जय हनुमान खांडवळ बी संघाच्या वतीनं खास करून योगेश्वरच्या बॅटमधून चांगल्या रन्स तुम्हाला पाहायला मिळाला. इथे फ्लाईट देण्याचा प्रयत्न फुल टॉस वर घेऊन बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. थोडासा फंबळ झाला आणि ते दुसऱ्या धावेचा प्रयत्नही करण्यात आला आणि 2 धावा बघता बघता योगेश्वर यावेळेला पूर्ण करतोय आणि स्कोर या 2 धावांनी 3400 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 निवृत्ती यावेळेला महागडे ठरलेला आहे. जरूर आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी हाताळले आणि तब्बल 16 धावा त्यांनी 5 चेंडूमध्ये या ठिकाणी खर्च केल्या. कारण या ओव्हरमध्ये थोड्याशा मिस्टेक सुद्धा आपण पाहिल्या आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. इथे मात्र चांगली लेंथ होती. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला बोलतोय. शेवटचा चेंडू डॉट आणि अशा रीत्या 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या स्थिर 1 गडी बाद 34 आणि नाणेफेकीसाठी आता सज्ज राहायचं आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष मेहेर 11 बापगाव. चला लगेच फिल्डिंग लावा.
चला 3 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय आणि या शेवटच्या षटकाचा खेळ येणं बाकी आहे. न्यू बॉलर श्रीधर पारदी, अजून एक लेजंड खेळाडू, परंतु या ठिकाणी श्रीधर मात्र ज्या धाबा वेगाने येत आहेत त्या धाबांवरती कुठेतरी लगाम लावेल का, गतिरोधकाचं कार्य तो करेल का. कारण योगेश्वरच्या सुप्तीला आपण जर पाहिले तर दीपेश आहे, त्याच्या बॅटमधून आपण जरूर एक षटकार पाहिला, सिंगल 2 डॉट चेंडू तो खेळलाय. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये पाहूया एक्झॅक्टली काय घडेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ होतोय अगदी पंचांच्या डाव्या उजव्या बाजूनं. पहिला चेंडू स्विंग इन डिलिव्हरी, पहिला चेंडू मात्र चांगल्या लेंथवरती हाताळलाय आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये हर्षद पारदीला आपण पाहतोय. जबरदस्त कलेक्शन त्याच्या वतीनं आपण पाहिलं. हो डेफिनेटली, आणि हर्षद पारदे एक चांगले ऑर्गनायझर, त्याचबरोबर एक चांगले ऑनर आहेत. ALPL पहिलं पर्व जे तुम्ही पाहिलं तिथे त्यांचा संघ होता. यावेळेला पिकअप शॉट आणि बॉल विकेट एरियामधून सरळ निघून जातोय वाईन लेगच्या बाहेर चौकार. रायटी बॅटर तुमच्या अगेन्स्ट आहे आणि तुम्ही डावा स्टेटवर चेंडूची हाताळणी करू शकणार नाहीये. जर तुम्ही जर अशा रीतीने जर हाताळणी केली तर मात्र रिझल्ट मात्र याचप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळू शकेल. ती चूक श्रीधरनं केली. आता मात्र अगदी ऑफस्टिकला चेंडू ठेवला, इनफिल्डला बीट केला जातोय. 2 शतरच्या चेंडूचा पाठलाग करता रेस सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं गेलं, परंतु तत्पुरती फलंदाजाने 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला समतोल ताळमेल आणि धावसंख्या आता मात्र 40 41 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं उद्दिष्ट असतं की ज्या वेळेला तुम्ही 4 ओव्हरची मॅच खेळता 40च्या वर धावा जोडणे पहिलं उद्दिष्ट असतं प्रत्येकी संघाचा आणि 41 धावा. आता इथून नक्की मी म्हणेल आत्मविश्वास फलंदाजांचा वाढलेला असेल. इथून पुढे ज्या रन्स येतील त्या रन्स मी म्हणेल थोड्याशा बोनस स्वरूपामध्येच असतील. तो ॲडव्हान्टेज मिळेल येणाऱ्या डावामध्ये. आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. जरूर 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील हे दोन्ही फलंदाज, खास करून योगेश्वर त्यासाठी मात्र जरूर प्रयत्न करेल. परंतु गोलंदाजाकडून मात्र खूप मोठी चूक घडली गेली. बीमर बॉल त्याने हाताला डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. 2 धावाचा जरूर तिथे प्रयत्न असेल आणि पलून 2 धावा तिथे मात्र पूर्ण केला. 2+1 पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा. पुढील चेंडू फ्रीट. 3 धावाच्या अनुषंगाने 44 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. म्हणजे आजच्या दिवसातील आय थिंक हाय स्कोर असावा. हो यस, कारण आतापर्यंत कुठल्याही संघाने 40च्या पुढे वाटचाल केली नव्हती. तर आज पहिला संघ ठरला ज्यांनी 40च्या पुढे आकडा मात्र धाफलक्यावरती पाहायला मिळतोय. 44 पुढील चेंडू फ्रीट आणि त्याच्यावरती फटका चांगला पाहायला मिळतोय. महेंद्र आहेत मिड विकेटला. झेल जरूर पकडला, परंतु फ्रीट चेंडूवरती येतो झेल होता. पुन्हा मात्र मिस्टेक. आज जरूर ओमकारनं मागील स्पर्धेमध्ये सांगितलं होतं की नावावरती कागदावरती खूप मोठं नाव आहेत, परंतु सर्वजण माती खात आहेत. हा उल्लेख त्याने केला होता आणि ती स्थिती मात्र आज पुन्हा आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 46 आहे, परंतु आता त्याची चिंता न करता मला वाटतं की त्या गोष्टीचं चिंतन करावं लागेल की मागे आपण काय चुकलोय, त्या गोष्टीची चिंता नका करू. त्या गोष्टीचं चिंतन करून पुन्हा नव्यानं उभारी घ्या. नवा मार्ग तुम्हाला मिळेल. पंचांचा नो बॉलचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. 1 धाव इथे मिळाली आणि 1 धाव. दीपेश आणि योगेश्वर चांगली भागीदारी दोन्ही आपण फलंदाजांमध्ये पाहतोय. निखिल फार लवकर बाद झाला होता, परंतु त्यानंतर कमालीची पार्टनरशिप तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाली आहे निखिल आणि योगेश्वर आणि दीपेशमध्ये. वारंवार मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा चेंडू मात्र टाकले जात आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र या षटकामध्ये अजूनही आपण विचार केला तर 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे कुठेतरी 50च्या पुढे जाण्याचा जरूर प्रयत्न असेल या ठिकाणी जय हनुमान कानवल बस संघाचा, कारण दोघांनी चांगला वेळ आता मात्र खेळपट्टीवरती काढलेला आहे. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून आपल्याला चांगल्या धाबा सुद्धा पाहायला मिळाल्या. फ्रीट फटका हवेत केला. वाईडिश लॉंगॉनला फिल्डर आहेत आकेश. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगल धावेवर तर 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडे केरोलीचे राकेश दिगाडकर आमचे कमिटी मेंबर आहेत. या आपण व्यासपीठावरती तुमचं सहकार्य
चांगला आहे, कारण तुमच्या वतीने आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे. वेलकम. फटका गॅपमध्ये खेळला आहे, चांगला स्ट्रोक आहे, परंतु स्फिअर लेगच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहत आहोत. दुहेरीचा पुन्हा प्रयत्न झाला आणि पलून 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि एकजणे 4 षटक मात्र इथे संपन्न केली श्रीगणेश जांभूळपाडा संघाने. एक चांगली बाब ठरली, कारण शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त चेंडू जास्त पडले गेले आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 53चा लक्ष असेल श्रीगणेश जांभूळपाडा संघासमोर. यापुढील जो सामना आहे त्या सामन्याची आपण नाणेफेकी संपन्न करू. टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष मेहर 11 बापगाव. मिस्टर जयेश दलवे, अक्षय म्हात्रे अँड ओमकार तिसकर आणि लखन पाटील यांच्या उपस्थितीने आपण ही नाणेफेकी संपन्न करणार आहोत. मान्यवरांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये आमच्यासोबत जुडायचं आहे. या ठिकाणी त्यांच्या शुभाचे टॉस केला जाणार आहे. लखन पाटील, अक्षय म्हात्रे आणि जेडी दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि दुसऱ्या बाजूला मेहर 11 बापगाव असा सामना तुम्ही बघणार आहात. दोन्ही कॅप्टनला टॉसची माहिती आहे. एका बाजूला जय बोले ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मकरंद स्मृती चषक. मकरंद स्मृती चषक होतं, परंतु जय भोले ग्रुप आलेला आहे. अर्थातच टॉस इथे ग्रीष्मा 11 आमनेपाड्यानं जिंकलेला आहे. पाहुण्यांना विनंती की पुन्हा एकदा आपण मंचावरती विराजमान व्हावं. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. रामकृष्ण काकडे आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. या सीझनमध्ये चांगली सुरुवात आहे. मला आठवतं की पीसीच्या स्पर्धेमध्ये फायनलपर्यंत तुम्ही पोहोचला होतात. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून इथे येतात, कसं वाटते स्पर्धेमध्ये? चांगलं आयोजन केले. काय निर्णय काय घेतला या महत्त्वाच्या सामन्यात? बॅटिंग. काय टार्गेट किती धावसंख्येपर्यंत पोहोचाल? 40+. कॅप्टन म्हणून या वर्षामध्ये तुम्ही खुश आहात का संघाच्या कामगिरीवर? हो नक्की, 100% खुश. आणि तुमची आता एक अपकमिंग मेगा शो इथे येत्या पुढच्या वीकमध्ये येणार आहे. मग त्या स्पर्धेचं आमंत्रण कसं द्याल? बघू आता. शुभेच्छा असतील तुम्हाला. रामकृष्ण काकडे आणि तुमच्या संघाला टॉस गमावलेला आहे. तुम्हाला आता फिल्डिंग करायची आहे. दररोज याच मैदानावर तुम्ही क्रिकेट खेळता, अनुभव तुमच्याकडे चांगला आहे. किती धावांपर्यंत थांबवाल प्रतिस्पर्धी संघाला? कमीत कमी धावांपर्यंत रोखू देणार. आणि एखादा सामना तुला आठवते की आमनेपाड्याच्या विरुद्ध झाला होता? हो नक्की झालंय. कोण जिंकलेला? आमनेपाडा क्वार्टर फायनलला इथे सांगोड्याला. क्या बात आहे. म्हणजे आता रिव्हेंज बॅटल असेल की पुन्हा एकदा ते भारी पडतील? आता बघू, समोरचा संघ पण चांगलाच आहे आणि 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही. क्या बात आहे, व्हेरी गुड. चांगलं बाईट या ठिकाणी आपण ऐकलं कॅप्टनचं. तर टॉस या ठिकाणी जिंकून ग्रीष्मा 11 आमनेपाड्यानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. दरम्यान या ठिकाणी मुठफल गावचे समाजसेवक सन्माननीय यशवंत पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. आणि पाहू शकाल या ठिकाणी साईबाबांची पालखी जरूर इथून मात्र या ठिकाणी सर्व साई भक्त शिर्डीला निघालेले आहेत साईबाबांची भेट घेण्यासाठी. ओम साईराम. तर लक्ष आपण जर पाहिलं तर 53 धावांचा पाठलाग या ठिकाणी श्रीगणेश जांभूळपाडा संघाला मात्र करायचा आहे. आणि सलामीची जोडी आकेश लिय आणि त्याच्या सोबतीला निकेश लिय, हे लिय ब्रदर्स आपण पाहत आहोत. आज सुमितची अनुपस्थिती, वैभवची अनुपस्थिती, मनोजची अनुपस्थिती आणि त्याची आज उणीव कुठेतरी मात्र संघाला भासेल की नाही, नक्कीच येणारी वेळ, येणारा क्षण जरूर सांगेल टीम जांभूळपाडा संघाला. आणि षटकाला मात्र सुरुवात करतोय मिस्टर निखिल. रजा घेत असताना आमचे जेडी आणि अक्षय म्हात्रे यांची बीपीएल ला सुद्धा मात्र सिलेक्शन झालेलं आहे. त्यांना सुद्धा देऊया शुभेच्छा.
ग्रेट स्टार्ट, षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. निकेशच्या बॅटमधून हा सिक्सर आपल्याला बघायला मिळाला. पहिल्याच बॉलचं स्वागत केलेलं आहे निखिलच्या विरोधात. आक्रमण 52 धावा बनवल्या, 53चं टार्गेट सेट करण्यात आलं आणि त्या 53 धावा बनवत असताना पहिल्याच बॉलवर मॅक्झिमम तुम्हाला बघायला मिळाला. अतिशय सुंदर सुरुवात. ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची वरची कडा आहे स्क्वेअर लेगला आणि दोघांमध्ये कोऑर्डिनेशन झालं नाही, त्या ठिकाणी कॉलिंग झालं नाही आणि अखेर झेल धरणीला दान. 2 धावा तिथे प्राप्त टीम जांभूलपाडाला. जरूर हा झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप केलाय, परंतु मागात सुद्धा पडू शकेल, कारण निकेशकडे मात्र ती क्षमता आहे की तो एखादी इनिंग मोठी खेळू शकतोय. आणि पाहू शकाल या ठिकाणी जे 2 प्रॉपर फलंदाज आहेत जांभूलपाडा संघाचे, ते दोन्ही सलामीवीर म्हणून आज आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि एक्झॅक्टली आज आकेश लिये एक वेगळ्या मूडमध्ये पाहायला दिसतोय. 8 धाबा जरूर धाफलक्यावरती लागल्या गेल्या. 53 धाबांचा पाठलाग मात्र या ठिकाणी सुरू आहे. पुन्हा शफल होऊन मात्र या ठिकाणी हो करण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा झेल ड्रॉप. आज कॅचिंग मात्र व्यवस्थित होत नाही. खानवल संघाच्या वतीनं 2 झेल आतापर्यंत ड्रॉप केले आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी निकेशला मात्र हा दुसरा जीवनदान इथे मात्र प्राप्त झाला. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण मुळीच चालणार नाही. तुम्ही या लेवलचं क्रिकेट खेळता, गावाचं प्रतिनिधित्व करता, तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं करावं लागेल. श्री क्षेत्र शिर्डी येथे साईंची पालखी आपण पाहतोय की मैदानाच्या बाजूने चाललेली आहे. ओम साईराम, आपला प्रवास सुखाचा हो, हीच श्री साईंचरणी प्रार्थना. हा चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द लाईन, एक्झिक्युशन पाहायला मिळालंय. बॉल डीप मध्ये मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. आकेश आणि निकेश ही जोडी आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या जी स्टार्ट हवी होती, जी सुरुवात हवी होती, ती सुरुवात दोन्ही फलंदाजांनी मिळून दिलेली आहे. 10 रन्स धावफलकावरती आहेत. 13च्या सरासरीनं धावा जोडणं गरजेच्या आणि सध्या आपण पाहतोय की पहिल्या 4 बॉलमध्ये 10 रन्स कंप्लीट करण्यात आलेत. यावेळेला चांगला फटका, लॉंग ऑफला फिल्डर आहेत उपस्थित, जज करतोय, चुकी होणार नाहीये आणि पहिला धक्का श्री गणेश जांभूलपाडा संघाला. चांगले कॅचिंग पाहिले आपण, अगदी लॉंग ऑफकडे मात्र कुठल्या प्रमाणात चूक झाली नाहीये. चांगलं संतुलन पाहिलं आपण आणि चांगलं कंट्रोल पाहिलं आपण आणि शेवटच्या क्षणाला उंजल मात्र त्यांनी उघडली आणि त्या उंजलीमध्ये चेंडूला कैद केला. न्यूमॅन महेंद्र पारदी आला 3ऱ्या क्रमांकावरती. 10 वरती 1, 10 या आकड्यावरती पहिला धक्का लागला श्री गणेश जांभूलपाडा संघाला. 53 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. अजूनही 43 धाबा तुम्हाला या ठिकाणी जोडायच्या आहेत. परंतु अर्ली ब्रेक थ्रूची गरज होती आणि ती विकेट मात्र मिळवली आहे गोलंदाज निखिलना. नवीन बॅटर महेंद्र यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला. कदाचित हाच फटका जर कव्हरला पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला असता तर तिथे काही रन्स मिळू शकले असत्या. षटक क्रमांक पहिला समाप्त, 10ला 1 गडी बाद. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 43 धावा तुम्हाला इथून जोडायच्या आहेत. जरूर टीम मीटिंग सुरू आहे की दुसऱ्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजावरती आता आपण विश्वास दाखवायचा आणि या सर्व काही गोष्टी तिथे मात्र या ठिकाणी विचार केल्यानंतर आता गोलंदाज मात्र त्या ठिकाणी स्पेल टाकण्यासाठी सज्ज होत आहे. आता चांगला वातावरण पाहायला मिळतोय. पूर्णपणे सूर्यदेवता सुद्धा मात्र या ठिकाणी या स्पर्धेवरती प्रसन्न झाला. साफसुथरा आभाळ आहे आणि आपण पाहत आहोत स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रवीण बॉलिंग मार्कवर येतोय. खानवल ब संघाचा विचार केला तर त्याही संघामध्ये मोस्ट ऑफ यंगस्टर प्लेयर तुम्हाला बघायला मिळालेत आणि प्रवीणच्या कांद्यांवर आता ही जबाबदारी दिली आहे. समोर बॅटर आकेश ऑन स्ट्राईक असेल. 1 धाव त्याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाली आहे.
आणि एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे, विस्फोटक खेळ, झंझावत खेळ तो नेहमीच खेळताना आपण त्याला बघितलेला आहे. परंतु अंडर प्रेशर येते तो चांगला डाव साकारणार का? प्रवीण राईट आर्म ओव्हर द विकेट. आकेश समोर हा चेंडू सोडून दिलाय, खूप जास्त बाहेर होता आणि पंच आपल्याकडे वळत आहेत. हा 9 चेंडू आहे, विकेटच्या बाहेर बॉल पीच झाला होता. मिळेल एक अतिरिक्त धाव आणि स्कोर एका धावेने 11 वर जाऊन पोहोचतोय. या पुढचा बॉल आता फ्री हिट असेल आणि जरूर त्या फ्री चेंडूवरती मोठा फटका इथे मात्र आकेशच्या पाठमधून पाहायला आपल्याला जर मोठा फटका आला तर जरूर मोमेंटम शिफ्ट होऊ शकतोय जांभूळपाडा संघाच्या बाजूनं आणि ती क्षमता जरूर आकेशकडे आहे. परंतु कुठल्याही प्रकारे मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाही. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला, डॉट चेंडू पाहायला बोलतोय. आणि मोस्टली आपण जर पाहिलं तर खंडवा संघाचे सर्वच खेळाडू यंगस्टर आहेत, त्यामध्ये कुठलाही अनुभवी खेळाडू नाहीये. परंतु मग त्यांचा एकोपा चांगला पाहायला बोलतोय, त्यांचा सांघिक खेळ चांगल्या प्रमाणे आपण पाहत असतो डेफिनेटली. आणि तो युवा जोश मैदानामध्ये ते दाखवत आहेत. जबरदस्त खेळ त्यांच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाला. विथ बॅट 52 धावा जोडल्या आणि आता त्या धावा वाचवताना ते दिसत आहेत. सध्या तरी चांगला दबाव टाकलेला आहे. परंतु आकेश आणि महेंद्र ही भरोशाची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. श्री गणेश जांभूळपाडा संघाचा विचार केला तर उलटॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना सिंगल कंप्लीट स्ट्राईक रोटेट करतोय आकेश आणि धावसंख्या एका धावेने 12 वर. 12-1 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत आणि अजूनही विजयासाठी 41 धावा इथून मात्र जोडायच्या आहेत. तर धावांचा वेग तुम्हाला जरूर इथे वाढवावा लागेल. तुम्ही जर संत गतीने सिंगल डबलवरती जर भर टाकला गेला तर मात्र इथे आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला भरपूर कठीण प्रसंग मात्र त्या ठिकाणी बघावा लागतील. या ठिकाणी पहा जणू काही वेगाने उपट टाकण्याच्या तयारीत होता महेंद्र पारधी. थोडासा प्रॅक्टिस पासून थोडासा दूर सुद्धा आहे आणि त्याचा मात्र अभाव पाहायला मिळतो या स्ट्रोकवरती. पंचाचा लेग बायचा इशारा, अजून एक एक्स्ट्रा धाव. परंतु आपण इथे या ठिकाणी बघितलं की विकेटनं देखील तिचं रूप दाखवलेलं आहे. हा बॉल थोडासा खाली राहणार होता, खाली बसणार होता. एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि स्कोर एका धावेने 13 ह्या आकड्यावरती तुम्हाला बघायला मिळालेत. 13 रन्स ऑन बोर्ड. प्रवीण पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं. आकेश समोर रिव्हर्स स्वीप केलेला आहे गॅप मधून. हा चेंडू मात्र निघून जातोय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर चौकार. जबरदस्त फटका आधी स्विच हिट रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला आकेश लियड आणि मात्र खूप वेगाने रेस सुरू होती. चेंडू पुढे शतरशक पाठी मागे परंतु अखेर चेंडूने सीमारेषा ओलांडली. 4 धावा मात्र त्या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि आता मात्र पाहू शकाल अगदी बॅटची टापेज लागली. पावसा शॉट मिडविकेटला मात्र वेगानं 4 शतरशक पोहोचले होते परंतु फलंदाजाने मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 19. सुंदर स्कोरिंग सध्या आमच्या कॉम्बॉक्समध्ये आमच्या सुप्तीला आम्हाला सहकार्य करतायत विनीत पाटील. क्या बात आहे. असं वाटतं की बोटांमध्ये त्यांची कला आहे, जादू आहे. कलरफुल पेंट्स घेऊन मात्र अतिशय सुंदर ते आम्हाला अपडेट देत आहेत. हो डेफिनेटली. आणि कदाचित येणार पुढचं जे मुठवलचं पर्व असेल ते कदाचित विनीत ऑफिशियल स्कोरर म्हणून आपल्याला बघायला मिळतील. तुम्ही कुठेतरी अल्पेश गायकवाडच्या पोटावरती पाय देण्याचं कार्य करतायत असं वाटतंय समीर. तसं नाहीये, मुळीच तसं माझा उद्दिष्ट नाही. हो यावेळी ऑन द राईट एक्झिक्युशन पाहायला मिळालं. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आपण पाहतोय थोडासा स्ट्रगल करताना दिसला आणि 2 धावा धावफलकावरती लागल्यात. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन्स ऑन बोर्ड. दोन षटकांचा खेळी ते मात्र संपन्न झाला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी या पावशकाल 21 धावा धावफलकावरती आणि या पावशकाल या मुठवलगावचे युवा उद्योजक ज्यांनी कमी काळामध्ये उंच भरारी घेतली असे आमचे मिस्टर संजय पाटील यांचं ते शुभागमन. वेलकम, सुस्वागतम. आपलं 3ऱ्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत आहे. वेल आहे तर आपण जाऊया व्यासपीठाकडे. काही सन्मान आहे ते सन्मान इथे मात्र संपन्न करूया. पावशकाल या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित मुठवलगावचे समाजसेवक सन्माननीय यशवंत पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान इथे संपन्न करणार आहोत. मी उत्तमजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करा.
पाहू शकाल मान्यवरांची सुद्धा मात्र आपल्याला मानदियाली पाहायला मिळत आहे. या स्पर्धेला भेट देण्यासाठी पाहू शकाल या ठिकाणी अनेक मान्यवरांनी भेट दिली आणि सावतगावचे ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक एकनाथजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तत्पुरते आपण इथे यशवंत पाटील यांना मात्र या ठिकाणी आपण सन्मानित करूया. उत्तमजी पाटील आणि रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान इथे आपण संपन्न करीत आहोत. आणि जरूर लाल चौकीवरती जो रिक्षा स्टँड आहे त्याचे मात्र जरूर ते अध्यक्ष सुद्धा आहेत यशवंत पाटील साहेब. क्या बात आहे. तदनंतर बापगावची समाजसेवक गुरुनाजी मेहर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित करूया. वेलकम एकनाथजी पाटील मामा, सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटचं वेड असणारी ही व्यक्ती मग कुठेही स्पर्धा असू द्या तिथे मात्र त्या स्पर्धेमध्ये त्याची उपस्थिती पाहायला मिळत असते. त्यांचं एकच ध्येय आहे, माती तुमची डंपर आमचं. प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्याची ख्याती आहे. वेलकम, सुस्वागतम. ओव्हर क्रमांक 3 योगेश्वर आता मात्र इथे षटकाला सुरुवात करतोय आणि पहिला चेंडू पाहू शकाल एक्झॅक्टली शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. परंतु आय थिंक बॅटला थोडासा स्पर्श झाला आणि तदनंतर चेंडू शरीरावरती धडकला. परंतु समीर इथे धाबांचा वेग वाढवावा लागेल डेफिनेटली, कारण आता धावांचा पाठलाग तुम्ही करतायत. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणं आणि दुसऱ्या डावामध्ये तुम्ही धावांचा पाठलाग करणं याच्यामध्ये भरपूर फरक असतो. 22 धावा धावफलकावरती लागल्या, 31 धावांची अजूनही गरज आहे आणि आता बॉल तुमच्याकडे फक्त 11 शिल्लक आहेत. चांगलाच कस आता इथून फलंदाजांचा निघेल, परंतु तो एक कष्ट करावे लागतील तेव्हा तुम्ही हा सामना जिंकाल. ओव्हर द विकेट. हो, यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा हवेत बॉल, सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु यश मिळालं नाहीये बॅटर्सना आणि दबाव आता श्री गणेश जांभूलपाडा या संघावरती वाढलेला दिसतोय, कारण समीकरण 10 मध्ये करायचे 30. जरूर अजूनही मात्र सामना जर इथे पाहिला तर या ओव्हरमध्ये किमान 2 चांगले फटके आले तर मात्र कुठेतरी जांभूलपाडा संघाला मात्र या मॅचमध्ये वापसी करण्याची जरूर इथे मात्र या ठिकाणी वेळ येऊ शकते. परंतु तशाप्रमाणे खेळ मात्र इथे होत नाहीये. चेंडूमध्ये पाहत थोडासा वेगामध्ये बदल केला योगेश्वरनं आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला, थोडंसं फिंगर रोल केलं. जबरदस्त इथे मात्र गोलंदाजी योगेश्वरच्या वतीने आपण पाहत आहोत. डेफिनेटली ऑफ कटर आपल्याला बघायला मिळाला होता, थोडीशी फिंगर रोल करून बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त बॉलिंग स्पेल, दबाव या ठिकाणी वाढवलेला आहे. स्ट्राइक एंडला महेंद्र आहे, सातत्याने प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा इनकमिंग बॉल, इनकमिंग डिलिव्हरी हिअर, डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग स्पेल. आज साहिल पारदीची जरूर अनुपस्थिती मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. त्यांची उणीव भासते कारण आज जरूर ते इंजर्ड आहेत. परंतु या ठिकाणी बॅटिंग आपण जर पाहिली तर कुठेतरी हवी तशी मात्र पाहायला मिळत नाहीये. महेंद्र पारदी जरूर तिथे प्रयत्न करतोय, आकेश लिये तिथे प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी अपयश पाहायला मिळते. इथे फटका हवेत केलाय, डेमध्ये कुठला फिल्डर नाही. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं, फिल्डर तिथे सज्ज आहेत आणि शेवटच्या क्षणाला मात्र फलंदाजाने तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहू शकाल 25. आणि आता हर्षद बाबू अर्थात इथे मात्र वेट करतो की कधी विकेट्स पडेल आणि कधी मी मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल, कारण बॅट घेऊन तो पूर्णपणे रेडी आहे. डेफिनेटली, आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे, तो मॅच इथूनही जिंकून देऊ शकतो श्री गणेश जांभूलपाडा संघाला. सध्या तरी आपण पाहतो की महेंद्र आणि आकेशकडनं भरपूर अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत. पुन्हा ऑफ कटर होता. ऑफ कटर एक त्याची स्ट्रेंथ पाहायला मिळाली योगेश्वरची. सातत्याने गोलंदाजांना ओळखले की बॅटर ऑफ कटरच्या विरोधात थोडेसे स्ट्रगल करतात. अजित पाटील काय ऑब्झर्व करतायत सकाळपासून आपण पाहतो की बाउंड्री लाईनला ते अगदी चिपकूनच आहेत. जरूर की आपण उद्याच्या दिवसामध्ये अजून या स्पर्धेमध्ये काय बदल करू शकतोय, जरूर मात्र त्याचं ते विश्लेषण करतायत. कारण उद्या आपल्याला असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ पाहायला मिळणार आणि खास आजची सेवा जर पाहिली, बाउंड्री बॉय म्हणून आज कुणाल भांबरे अतिशय चांगली मेहनत करतायत आणि त्यांचा उद्या शाही सन्मान असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हो, जरूर जरूर. कुणाल भांबरे सध्या बाउंड्री बॉय. आज रात्री 11 11:30 झाले तरी फोन चालूच होते कुणाल भांबरे यांचे. क्रिकेटची फार आवड आहे त्यांना. धावा आता इथून करायचे आहेत, शेवटचे 6 बॉल आणि 27 धावांची गरज. आणि शेवटचे 6 बॉल इथे फेकण्यासाठी गोलंदाज खांडवल बी संघाकडून राकेश सज्ज होतोय.
दरम्यान या ठिकाणी उत्तम शेठ पाटील यांचे लाडके मामा या ठिकाणी आलेले आहेत. खास कोंढेरीवरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. 6 मध्ये 27. पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आता महेंद्रचा जरूर सरावाचा अभाव जरूर दिसून आलेला आहे. प्रत्येकी बॉल तो सातत्याने ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करतोय. एकाही वेळेला त्याला यश आलं नाहीये. डॉट बॉल. आता 5 मध्ये 27 म्हणजे जवळपास 5ही बॉल सीमारेषेच्या बाहेर मारावे लागतील. जरूर आता मात्र या संघाला कुठेतरी साहिल पाहिलं तर कोचिंगची आवश्यकता आहे. आणि साहिल पारदे सांगतो की जोपर्यंत मी फिट होत नाही तोपर्यंत मात्र आमची परिस्थिती अशीच पाहायला मिळू शकेल. फटका हवेत केलाय. त्याच्यावरती सुद्धा मात्र एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑन आहे. चेंडूच्या खाली पोहोचलाय. झेल बाद. आणि पहा हर्षद पारदे किती वेगाने आता मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय. आव हे आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्फूर्ती चषक. आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्फूर्ती चषक. थँक्यू ऋषे. उत्तम दादांचं उत्तम आयोजन तुम्हाला बघायला मिळालं आणि त्यांच्या सोबतीला त्यांच्या खांद्याला कांदा लावून टीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील आणि रणजित पाटील जय बोले एंटरप्राइजेस आणि ऑल टीम मेहनत ह्या स्पर्धेमागे त्यांची फार मोठी होती आणि त्यांच्या मेहनतीला आता यश आलेलं आहे. ते फळ आपण या स्पर्धेच्या स्वरूपामध्ये बघत आहोत. प्रत्येकी कॅप्टन योगेश सर आपण बघतोय की बाईटमध्ये एकच सांगितलं की या वर्षामधील या विभागातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा पाहायला मिळाली. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक आणि काहीतरी नाविन्य या स्पर्धेमध्ये बघायला मिळालंय. जरूर जरूर. खास आपण जर पाहिलं तर डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आणि या महेंद्र पारदेचा खेळ जर पाहिला तर 9 चेंडूमध्ये फक्त 5 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं. देर इज अ नो डिसिप्लिन. यावेळेला आपण पाहतोय हर्षदनं स्विंग करण्याचा प्रयत्न केला म्हणजे महेंद्रच्या बॅटिंगमध्ये डिसिप्लिन बघायला मिळालं नाही. तो डिसेंट खेळ बऱ्याचदा करत आलेला आहे. एका धावेने स्कोर पुढे जाताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 27 वन साइड मॅच एकतर्फी हा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. जरूर जसे वन साइड हिरो अर्थात या स्पर्धेचे उत्तम शेठ पाटील यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी ही सुंदर स्पर्धा आपल्या भेटीस आली आणि त्याचप्रमाणे हा वन साइड खेळ आज आपल्याला या ठिकाणी पाहायला आपल्याला पूर्णपणे वर्चस्व जय हनुमान खांडवल बस संघाचं आपण पाहिलं. इथे मात्र पहा अख्खे सुद्धा सलामी आला होता परंतु तो सुद्धा मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे स्ट्रगल त्याने केला आणि त्याचा अजूनही स्ट्रगल सुरू आहे. चेंडू फक्त चालला अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेनं फील्ड चांगली झाली. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली आणि विजयाकडे आता मात्र पूर्णपणे वाटचाल करतोय खांडवल ब. फार मोठ्या मार्जिननं आता विजयाकडे वाटचाल झालेली आहे. वन साइड मॅच वन साइड हिरो. ओ हा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस होता परंतु थोडासा डीप होत होता असं अंपायर सांगतायत. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे फलंदाजांनी. येस अंपायर्स ला इन्स्ट्रक्शन देण्यापेक्षा आपल्याकडे एक रिव्ह्यू आहे तो आपण इथे घेऊ शकता आणि फलंदाजांनी रिव्ह्यूचा वापर इथे केलेला आहे. बघूया आता टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जाणार. इट्स अ नो और फेअर. डिसिजन पेंडिंग आहे. जरूर या ठिकाणी फलंदाजी करण्याच्या संघाने मात्र DRS ची मागणी केली आणि निर्णय आपल्यापर्यंत येईल आणि इट्स अ फेअर बॉल. स्टे विथ युअर ओरिजिनल डिसिजन अंपायर. यू आर ऑन स्क्रीन नाउ. राउंड द विकेट. ओ हर्षद यावेळेला थोडासा खाली राहिला. या मॅच मध्ये तर भरपूरदा चेंडू खाली राहिले. डेफिनेटली आपण पाहतो की थोडंसं लक फॅक्टरी